गोळेवाडी या ठिकाणी कीर्तन संपन्न झालं. एक आनंद वाटला की या ठिकाणी सेवा करण्याची जी भूमिका आहे ती संपूर्ण गावाची ही वाखाणण्याजोगी वाटली. आणि खरं तर तुकोबाराय सुद्धा एका ठिकाणी सांगतात, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. परमार्थानं सेवा करायला सांगितलं. खरं तर परमार्थाची पहिल्या सेवेची सुरुवात होते नामसेवेनं. कारण तसं पाहायला गेलं तर तनाची शुद्धी स्नानानं, धनाची शुद्धी दानानं आणि मनाची शुद्धी नामानं. आणि म्हणून या नामसेवेनं सुरुवात करत असताना एक मनस्वी आनंद वाटला. आणि खरं तर सेवा हाच दारवंटा आमच्या संतांनी सुद्धा सांगितलं. अगदी ज्ञानोबारायांनी जरी विचार मांडलेला होता की हे विश्वची माझी घर ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. किंवा ज्ञानोबाराय सांगतात तर जगामध्ये आनंद मांडण्याची संकल्पना भूमिका ही संतांनी मांडली. तैसा वागविलासी विस्तारू गीतार्थेसी विश्वंभरू, आनंदाची आवारो मांडू जगा. मला वाटतंय आमच्या संतांनी जगामध्ये आनंदाचा आवार मांडण्याची संकल्पना मांडली. आम्ही जर जगापासून मनापर्यंत आलो, कमीत कमी आमच्या मनामध्ये जरी आनंदाचा आवार मांडता आम्हाला आलं तरी खऱ्या अर्थानं हा मानवी जन्म सार्थकी झाला असं म्हणायला हरकत नाही.